छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारत आहे की रहिवाशांसाठी मृत्यूचा सापळा आहे असा प्रश्न पडलाय। अवघ्या 5 वर्षातच इमारतीचे खांब हे कोसळलेत आणि त्यामुळे 16 फ्लॅट असलेल्या इमारतीला जॅक लावण्याची वेळ आली आहे। इमारतीतील 70 रहिवाशांवर मंदिरात रात्र काढण्याची वेळ आली आहे। पैठण तालुक्यातल्या फारोळा गावात ही इमारत आहे। 2019 साली 4 मजली ही इमारत बांधण्यात आली, पण अवघ्या 5 वर्षात इमारतीच्या मुख्य कॉलमला तडे गेलेत। फसवणूक झालेल्या नागरिकांना बिल्डर जुमानत नाही आणि तसंच त्यात स्थानिक पोलीस देखील गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नाहीत। त्यामुळे रहिवासी सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। आता हे बघा सर, त्यांनी माझ्यासाठी करावं की काय करावं हे आम्हाला काही सुचना। 7 दिवसापासून असं थप्स बसलेलो होतो आम्ही। आता लेडीज कितीपर्यंत हे करणार? आणि मला एक म्हणायचंय की बाबा तुम्ही आज सहसंधीच तर रोजच्या रोज वेगळं वेगळं द्यायलेत आम्हाला, मग त्या आश्वासनाखाली आम्ही किती दिवस जगायचं? आणि आमची काहीतरी पटकन जी मागणी काही असेल त्यांनी पटकन आमची मान्य करावी सर। बिल्डरनी आम्हाला दररोज चॉकलेट देतो, आज येतो, उद्या येतो, उद्या येतो, आज येतो। काही म्हणायचं गेलं पोलिसांना सांगितलं, येतात, बसतात, बोलतात, 2 शब्द देतात आणि वापस चालले जातात। किती त्रास सहन करायचा सर? 2 लेकरं आहेत, 8 दिवस झाले साहेब, मी घरी आहे। प्रत्येक ठिकाणी संभाजीनगरला चक्कर मारतो, पोलीस स्टेशनला चक्कर मारतो, बिल्डरकडे जाऊन बसतो। त्याला म्हणतो ये बाबा काहीतरी कर, काहीतरी उपाय। त्याला आम्ही एवढं झालं, तू जो आहे मागचं झालं गेलं सोडून दे, तू आम्हाला फक्त आम्हाला मोकळं करणं। बिल्डिंग राहायच्या परिस्थितीत नाहीये। होणार का आज काही मुलाखत देऊन आपण उद्या आपलं काही प्रयत्न करायचं काम आहे। किती वेळेस करायचे प्रयत्न? कोणी देणार आहे का? नाही निवडून एवढे येणार आहेत आपल्याला। सगळ्यांची हिंमत हरलेली आहे। आम्ही बोलून बोलून थकलो खूप। आता त्यांना सगळं सांगून थकलो, आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये। बोलायची सुद्धा हे नाही आम्हाला।